तर विषय आहे मिलिंद प्रश्न. आजचा विषय आहे, विषय खूप छान आहे, चांगल्या प्रकारे ऐकून घ्यायचा आहे. मिलिंद प्रश्नाचा विषय खूप छान आहे, आपण चांगल्या प्रकारे ऐकून घ्यायचा आहे. नाही समजलं तर बोलत राहायचं. आजचा विषय आहे काळ मृत्यू आणि अकाळ मृत्यू. किती मृत्यू आहेत? दोनच मृत्यू आहेत ना, काळ मृत्यू आणि अकाळ मृत्यू. आता कोणते मृत्यू कोणाला येतात ते बघून घ्यायचा. कोणते मृत्यू कोणाला येतात, काळ मृत्यू आणि अकाळ मृत्यू, याच्यामधला आपण भेद बघूया. महाराज म्हणतात, भन्ते नाक्षण, मरणारे प्राणी काळ मृत्यूमुळेच आयुष्य भरल्यामुळे मरतात, की काही अकाळ मृत्यूमुळेही आयुष्य न भरतानाही मरतात. महाराज म्हणतात की भन्ते नाक्षण, काही मृत्यू आयुष्य आपलं किती आहे समजा 100 वर्ष आहे की नाही. 100 वर्ष झाल्यानंतर माणूस मरते. किती वर्ष? 100 वर्ष. त्याला म्हणतात पूर्ण आयुष्य झालं बा, म्हातारा झाला बा, आहे की नाही. म्हातारा झाला माणूस की त्याला पूर्ण आयुष्य म्हणतात की नाही. तर असं म्हणजे काही लोक पूर्ण आयुष्य म्हणजे म्हातारे होतात त्यावेळेस मरण पावतात, आणि काही लोक तरुण बघतो आपण, तरुण लोक मरण पावतात. यात फरक आहे ना. तर म्हणते नाक्षण, असं कसं काही लोक आयुष्य भरल्यानंतर मरतात आणि काही लोक अकाळानं मरतात. म्हणजे आयुष्य तसंच राहते, 31, 35, 40, 45. तरुण बेटा काही घेणं नाही देणं नाही, काही घेणं नाही देणं नाही. जसा काही कामावर गेला आणि नाक्यावर गेला वापस आला, असे घटना घडतात ना बऱ्याच. माणूस कामावर गेला, नाक्यावर गेला, वापस आला, म्हणजे वापस आणावं लागलं, अशा घटना घडतात. तर हे कारण काय? याचं कारण तर काय पाहिजे ना. काय याला माहित होतं का घरातून गेला तर मला तिथं थांबायचा म्हणून? माहित आहे का त्याला? तो तिथं वाट बघून राहिला, त्याला काय माहित आहे काय? हा किती घाई जाते. कधी कधी काय होते की बघा ना, लक्षात ठेवा, अशा घटना ऐकलेल्या आहेत की अशा लोकांच्या की थांबा, चहा होऊन राहिला, चहा घेऊन जा. ते व्यक्ती काय म्हणते, नको नको, लय वेळ झाला, नको नको, लय वेळ झाला. बघा म्हणजे काय आहे, कारण की तो काय तिथे टपलेलाच आहे. याला चहा घेतला असता तर, या व्यक्तीने चहा घेतला असता जरा हे झालं असतं की नाही. समजलं भाषा? तर आता हे दोन व्यक्ती आहेत, दोन, काळ मृत्यू आणि अकाळी मृत्यू. काळ मृत्यू म्हणजे माणसाचं सर्व संपल्यानंतर, म्हातारपणाला काय म्हणतात, काळ मृत्यू. म्हणजे तो काळान मृत्यू आला, वयमानान मृत्यू आला, काळान आला. आणि अकाळ मृत्यू आपण बघतो, कधी कधी मुलं गाड्या घेऊन जातात, इकडे तिकडे होतात, आहे ना, बघितलं ना नातेवाईकात पण. तर अशा प्रकारे दोन मृत्यू आहेत, एक काळ मृत्यू आणि एक अकाळ मृत्यू. याचे आपण भन्ते नाक्षण, हे कसं काय? काळ मृत्यू म्हणजे आयुष्य संपल्यानंतर होते माणसाचा काळ मृत्यू. ते अकाळ मृत्यू पण होते, याचं कारण काय? अकाळ मृत्यू होते याचं कारण काय? महाराज, मरणारे प्राणी दिसतात नाही कधी कधी. महाराज, मरणारे प्राणी काळ मृत्यूमुळे व अकाळामुळे सुद्धा मरतात. मरणारे प्राणी काळ मृत्यूमुळे मरतात आणि कधी कधी अकाळ मृत्यूमुळे सुद्धा मरतात. कसे मरतात बघा आता. भन्ते नाक्षण, काळ मृत्यूमुळे कोण मरतात आणि अकाळ मृत्यूमुळे कोण मरतात? काळ मृत्यूमुळे कोण? काळ मृत्यू समजलं ना, आयुष्य पूर्ण झाल्यानंतर काळ मृत्यू. अकाळ मृत्यू म्हणजे म्हणजे अचानक, अधोगती, अचानक, त्याला वय नाही काय नाही. कधी कधी आपण बघतो आईच्या हृदयात पण बाळ जाते, ते पण आता विषय आहे पुढे, बरं बाय, ते पण विषय आहे. आईच्या हृदयात पण बाळ जाते, कधी कधी 1 वर्षानं जन्माला आला तर जाते, कधी 10 महिने जाते, कुठे. समजलं ना. त्याचं आता आपण गणित बघत आहोत, मृत्यूचं काय गणित आहे म्हणून. तर काळ मृत्यूमुळे कोण मरतात आणि अकाळ मृत्यूमुळे कोण मरतात? काळ मृत्यूमुळे कोण मरतात आणि अकाळ मृत्यूमुळे कोण मरतात, हे आपण बघत आहोत. पिकलेले आणि परिपक्व फळेही पडतात. पिकलेले, झाडाला पिकलेले फळं असतात आणि परिपक्व फळे असतात, ते सुद्धा कधी कधी पडतात. पिकलेले फळे पडतात आणि पक्के फळं कधी पडतात. महाराज, आंब्याची, जांभळाची किंवा कोणत्याही इतर झाडाची काळी फळे
पिकल्यावर पडतात, तर काही फळे पिकण्यापूर्वीच पडत असतात, असे तुम्ही पाहिले आहेत का? महाराज, तुम्ही असं पाहिलं आहे का? कधी आंब्याचे फळ आहेत, आंबा आहे, जांभळ आहे, असे अनेक प्रकारे झाडाचे फळ आहेत. ते कधी कधी पिकल्यानंतर पडतात, कधी कधी पिकाच्या अगोदर सुद्धा पडतात. असं कधी पाहिलं आहे काय? होय म्हणते, असं पाहिलं आहे, आहेच ना महाराज. जी पडणारी फळे पूर्वकाळ भरल्यामुळे पडतात की काही अकाली पडतात? बनते, ज्या फळाची पूर्ण वाढ होऊन पक्क झाल्यानंतर पडतात ती फळे काळ भरल्यावर पडणारे असून ती फळे कीड लागल्यामुळे, काठीने पाडल्यामुळे, वादळ वाऱ्यामुळे किंवा आतल्या आतच किडा लागून सडल्यामुळे पडतात. ती अकालीच पडत असतात. काही फळं झाडाला पक्के होऊन पडतात, काही फळं पक्के झाले तरी पडतात, काही फळं पिकले तरी पडतात. तर ते काय काही झाडाला कीड पण लागते, ते पण फळ पडतात. महाराज, याचप्रमाणे जे म्हातारे होऊन मरतात ते आयुष्य पूर्ण झाल्यामुळे काळ मृत्यूने मरत असतात. आणि जे आपल्या दुष्कर्मामुळे, अधिक धावपळ केल्यामुळे किंवा अधिक कामाच्या दगदगीमुळे मरतात त्यांच्यावर अकालीच मरण ओढवते असे समजावे. समजलं ना? अकाली मरण, जो शॉर्टकट मार्ग काढते तो अकाली मरण समजा. एक पहिले लक्षात ठेवा, कर्म आपल्याला बनवा लागतात. माणूस काय घेऊन येते? 5 इंद्रिय घेऊन येते. किती इंद्रिय? 5 इंद्रिय घेऊन येते. त्याला त्यावेळेस काही समजत नाही. 5 इंद्रिय यायच्या उद्याचा आपण किती इंद्रिय घेऊ येतो? छटायचं 6 इंद्रिय घेऊन येतो. किती? 6 इंद्रिय घेऊन येतो. त्यावेळेस काही समजते का? आल्यानंतर त्याला जग माहीत पडते आणि त्या जगाच्या तोलानं तो चालते. त्या जगाच्या तोलानं चालते. जगाचा तोल बरोबर असला तो बरोबरीच राहते. जगाचा तोल म्हणजे वाईट मार्गात गेला तो तर वाईटच होते आणि चांगल्या मार्गात गेला तो समजलं ना? म्हणजे काळ मृत्यू आणि अकाळ मृत्यू, हा काळ मृत्यू आपल्याला येत नाही, आपल्याच कर्मामुळे तो काळ मृत्यू येते. समजलं ना? अकाळ मृत्यू आपल्याच कारणामुळे होते. भाषा समजलं ना? काळ मृत्यू, अकाळ मृत्यू. आता आपण बघत आहोत बऱ्याच ठिकाणी खूप काही कर्ज झालं. कालचीच गोष्ट, आता आजचीच गोष्ट, आज सकाळची गोष्ट आहे. पुण्यामध्ये की कुठे हे झालं आणि इन्स्पेक्टर पत्नीलाच मारलं गोळ्या झाल्या. समजलं ना? अकाळ मृत्यू झाला तो, अकाळ मृत्यू झाला ना. तर याचे कारण बघा काय होते ते काही घेणं नाही त्यांना नाही. गणपतीची ड्युटी करून ते व्यक्ती घरी गेली इन्स्पेक्टर आणि घरी गेल्यानंतर काय असेल झालं त्याने फटाफट गोळ्या झाडल्या. काहीच घेणं नाही त्यांना. म्हणजे काहीतरी अकाळ मृत्यू, काहीतरी त्याला कारणाशिवाय तर काही घडतच नाही. कारणाशिवाय घडते काय? कारणाशिवाय आपण मेथीची जुडी पण फोडत नाही. मेथीची जुडी, भाजीपाला, मेथी फोडतो का कारणाशिवाय? ज्यावेळेस तयार होईल भाजी बनेल त्यावेळेस आपण मेथी फोडत राहतो, बरोबर आहे की नाही? किंवा भाजी ज्यावेळेस आपण टोप म्हणजे आता वांगे कापायच्या बनवायचं आहे त्यावेळेस वांगे कापतो ना. काय दिवसभर वांगे कापून ठेवतो का? म्हणजे काहीतरी काळ वेळ आहे, बरोबर आहे की नाही? तर अकाळ मृत्यू आणि काळ मृत्यू. काळ मृत्यू म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य संपल्यानंतर झालेला मृत्यू. अकाळ मृत्यू म्हणजे तो कधीही सांगता येत नाही. तो कशामुळे येते? दुष्कर्मामुळे. तो कशामुळे येते? दुष्कर्मामुळे. कोयता घ्या, आला त्यांना मृत्यू कशामुळे झाला? दुष्कर्मामुळे. कशामुळे झाला? मंदिरात असं झालं, फाशी उंडाय त्याला कशामुळे झाला? मंदिर माहित पडलं? दुष्कर्मामुळे झाला. कशामुळे उंडायला त्याचा मृत्यू? मग आता त्याच्या हातून उंडायला म्हणजे माणूस जन्माला येते तर माणूस काय घेऊन येते? माणूस हे शरीरातून घेऊन येते, शरीर घेऊन येते, शरीरातून घेऊन येते. पण त्याला इकडे बनवावं लागेल ना. ज्या भागामध्ये राहते, ज्या दुनियामध्ये राहते त्या दुनियासारखं राहावं लागेल. आणि त्या दुनियाच्या थोडं अलग गेलं की फटका बसला, बरोबर आहे की नाही? म्हणजे कर्मामुळे आपल्याला मृत्यू येते काय? कर्मामुळे कर्माचा मृत्यूचं काही घेणं देणं. तुम्ही जसे कर्म करसाल तसा तुमच्या संग मृत्यू आहे.
जसे कर्म करसान तसा तुमच्या मग मृत्यू आहे. हा, तुम्ही पिऊ नका बरं दारू. होती का तुमची लिव्हर खराब? होईल का लिव्हर खराब? हा, आम्हाला काऊन नाही? म्हणजे आम्ही त्यात म्हणजे आपल्याला काऊन नाही? सर्वसाधारण आपलं काऊन नाही काय दुखत? आपण त्यातच नाही. म्हणून काय करते, आपल्या कर्मामुळे सर्व गणित बदलतात. कर्म कसे करायला पाहिजे आपण? हे चांगलं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? विहारात यावं लागेल. आणि त्याच्यानंतर घरी जाऊन पत्रे मापायला लागतील काय? की स्लॅब बघायला लागेल काय? कोणाला बघावं लागेल? फॅनला नाही. ट्यू 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 टाव टू. समजले की नाही? कोणाला बघावं लागेल? सोबत एक काम. कोणाला बघावं लागेल? आणि लक्षात ठेवा, मानव जन्मच हा आहे. मानव जीवन ज्यासाठी दिलं, मानव असं जीवन कशासाठी दिलं माहिती आहे काय? खाण्यासाठी जीवन दिलं नाही. खाण्याचा मानवाचा काही अर्थच नाही. खाण्यासाठी जीवन नाही मानवाचं. मानवाचं जीवन आहे लोकार्पण. आपण काम करावं आणि छान लोकांनी बसून खावं. आपण मेहनत करावं आणि घरच्या लोकांनी मांडीवर मांडी देऊन गुलाबजामू खात राहायचं. आले की त्यालाच बोलत राहायचं. आले की त्यांनाच बोलत राहायचं. समजलं ना? नाही बोलत. तर समजलं ना कसं आहे मानव जीवन? मग या मानव जीवनाचा अर्थ असा आहे की बघा, जन्माला आलो तर मन आहे. मन अशी आहे, खाली हात आया और खाली हात जाएगा. म्हणजे खाली हात आला खाली हात जायचं आहे. पण नाही, खाली हात आपण आलो नाही, खाली हात जायचंय नाही. आपण काहीतरी घेऊन आलेलो आहे, काहीतरी घेऊन जायचं आहे. काहीतरी आपण घेऊन आलेलो आहे. काय घेऊन आलेलो आहे? की माझा समाज, ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या बाबासाहेब बोलले की माझा हिंदू जन्म झाला जरी, पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. कोणासाठी गेले ते? मग आपण कुठे जायला पाहिजे? मग कोणासाठी? समाजासाठी. बरोबर आहे की नाही? म्हणून कर्मावर सर्व खेळ आहे. समजलं ना? पूर्वी जमान्यात म्हणत 5 दिवसाची पूजा पाची म्हणत त्याला. पाची पूजा आणि त्यावेळी म्हणत 6वीचं अक्षर ब्रह्माचर्य. इथं कोणती 6वी नाही आणि ब्रह्म नाही. हे सर्व आपल्याला घडवावं लागते. त्या लोकांनी फक्त आपल्याला लावून दिलं 6वीचं अक्षर ब्रह्माचर्य. जर 6वीचं अक्षर ब्रह्माचर्य असती तर कंपनीत कसा जायचं होतं? आपल्याला मुलांना शाळेत काय शिकवायचं होतं? 6वीचं अक्षर ब्रह्माचर्य. होईल तो इन्स्पेक्टर? होईल का असं? असं समजून नाही ना? समजले की पाहिजे? 6वीचं अक्षर ब्रह्माचर्य होईल का? तुम्ही सांगा बरं. आता 6वीचं अक्षर ब्रह्माचर्य माझ्या मुलाला, मुलगा इन्स्पेक्टर झाला पाहिजे, असं कसं होईल? होईल का? मग आता आपण काय करायला पाहिजे? आपली हानी या आपली अधोगती या गती कोणाच्या हाती आहे? कोणाच्या हाती आहे? आता थोडा अजून समजूया. बरेचसे तरुण बेटे आजकाल आपल्या समाजामध्ये, बरेचसे तरुण बेटे बरेच लांब गेले आहेत. कोणी डोंगरावून गेलं, समजले? लांब गेले माहीत पडले ना? मोठ्या समजलं ना? आपल्या समाजामधले बरेच पोरं समजतात ना? बरेच पोरं कोणी कुठून गेलं कोणी कुठून गेलं, एकदम शॉर्टकटच गेले ते. जसा आता हा तलाव आहे, हा 15 फूट तलाव आहे. हा किनारा तो किनारा 15 फूट. मग हा आपला पोरगा झाला ना, आपला मुलगा. सगळ्या गोष्टीने बाबासाहेबांच्या पुण्याने आपलं घरदार झालं. काहीच कमी नाही बरं. घरदार, गाडी घोडी माळी मायबापानं कमावून ठेवलं. लागून घेऊ नका, लक्षात ठेवा. प्रवचन आहे तर मायबापानं सर्वच काय कमावून ठेवलं. पण या गाड्याला नाही समजून राहिलं ना, या व्यक्तीला नाही समजून राहिलं. आता याला टकटक समजते की हा 30 फुटाचं अंतर आहे. हा तलावाचा किनारा, तो तलावाचा किनारा. आता याने उडी मारली तर हा 30 फुटावर उडी मारू शकते काय? पहिलेच तो खोका झाला. खोका समजते ना? म्हणजे हाताने चालला की त्या पाण्यात. असे आपल्यामध्ये जास्त जमत आहे. मग याला कर्म आहे का? याला कर्म माझ्या कर्मात होतं असं म्हटलं जाईल काय? हा शब्द सोडा. माझ्या कर्मात होतं. तुझ्या कसं कर्मात होतं? लोकांच्या कर्मात काऊन नाही? मग तुझ्या कर्मात होतं तर तुझा पोरगा बॅरिस्टर का नाही झाला? तुझ्या पोराजन तुझ्या कर्मात होतं तर काय झालं? शाळा शिकवलं, शाळेत तर 13 टाइम नापास झाला. किती टाइम नापास झाला? समजले की भाषा आहे त्याची. बरोबर आहे की नाही? मग आपल्या कर्म कोणाच्या हाती आहे?
आपला फायदा आणि आपलं नुकसान कोणाच्या हाती आहे? हा. दोन किती किती मिनिटाचा राग आहे? किती मिनिटाचा राग आहे? 5 मिनिट. आता 5 मिनिटाच्या रागात बघा ना, मी म्हणतो म्हणून ऐकायचं नाही. मी म्हणतो तर मला पाहू नका. मी काय सांगत नाही. मला काय पाहू नका. तुम्ही आजूबाजून बघा मी काय बोलतो. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. आजूबाजू बघा मी काय म्हणतो. तर काय होतं राहिलं, राग हा 5 मिनिटाचा आहे. किती मिनिटाचा? 5 मिनिटाच्या रागात काहीच करून टाकतात. म्हणजे त्या एका व्यक्तीमुळे त्या कुटुंबाचाच नाश होते. होऊन राहिला की नाही? योग्य आहे काय? चला, राग आहे आपल्याला, मानतो मी पण. राग तर पाहिजे माणसाला. मी तर नेहमी सांगतो, बंदीजी नेहमी सांगतात राग पाहिजे माणसाला. ज्या माणसाला राग नाही तो माणूसच नाही, असं मी नाही, बाबासाहेब सुद्धा बोलले. ज्या माणसाला राग नाही तो माणूसच नाही. मग त्या पागल माणसात आणि त्या चांगल्या पागल माणसात समोरच्या माणसात काही फायदा आहे काय? राग असला पाहिजे ना. राग असला तर माणूस बदली. रागच नाही तर काय बदली? मग राग कोणता असला पाहिजे? समजा एक दुसऱ्याचं कोणाचं अमुक पटत नाही. अमुक समजलं ना? हा, तर 4 हात लांब. किती हात लांब? 4 हात. समजले ना? थोडे दिवस आणि त्याच्यापेक्षा नाही जमलं तर मग बाबासाहेबांनी सर्व करून ठेवलेलं आहे पुस्तकात. आणि कोट काळ समजलं का? समजले ना? कोट हे पुरलं की हे पुरलं. पण काय करतात, तिकडे काम करतात आणि मग यायचं काम कुठे निघते? तिकडे निघते. कुठे निघते माहिती आहे ना? कुठे निघते? कचेरी. चक्रा आखरी मग शेवटी जो करना है तो होना है तो होता है. एवढा विचार केला तर आपण जीवन सही जगू की नाही? सही जगू की नाही? बघा, जीवन आहे तर माणसाला टेन्शनच आहे. असा व्यक्ती जगात कोणीच नाही की तो सरासरी सुखी आहे. असं वाटतं का तुम्हाला कोणी सुखी आहे? कोणी वाटतं का तुम्हाला सुखी आहे? तुम्ही सुखी आहे का? म्हणजे जगात कोणी सुखी नाही. इथं बसलो तर खरं, पण लक्ष कुठे आहे? मग यातच का आली इथं? बरोबर आहे की नाही? लक्ष कुठे आहे? अशा म्हणून बघा, बुद्ध म्हणतात की हे सर्व आपल्या हाती आहे. आपलं सही होणं आणि गलत होणं. दुसऱ्यावर दोष देऊ नका. दुसऱ्यावर अजिबातच दोष देऊ नका. पर्याय खूप आहेत तुमच्याजवळ. पर्याय खूप आहे. पर्याय शोधा. म्हणून रागाच्या भरात काहीतरी करून आपल्या कुळीचा नाश करू नका आणि आपल्या कुळीचा उद्धार कसा याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे? बनते जे दुष्कर्मामुळे अधिक धावपळ केल्यामुळे म्हातारपणामुळे मृत्यू पावतात. कशामुळे लोक मृत्यू पावतात जास्त? म्हातारपणामुळे. तर म्हातारपणी मृत्यू पावण्याचा आहे. कारण बुद्धच म्हणतात अनिच्चावत्त संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुजंती ते सं उपोसमोसको. उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचाच नियम आहे. जन्म आणि मृत्यू हा होणेच होणे आहे. जन्म मृत्यू नसता तर हे समतोल राहणार नसते जमीन. असं धुकच बसलो होतो ना आपण. हांडी घेऊन कुठे चाललो असतो, मग थरथर कापतो असतो ना जमीनवर. बरोबर आहे की नाही? शेम राहिली असती का जमीन? म्हणून मृत्यू हा येणेच आहे. पण मृत्यूला येण्यासाठी 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक काळ मृत्यू आणि एक अकाळ मृत्यू. अकाळ मृत्यू म्हणजे ना घेणं ना देणं. अकाळ मृत्यू म्हणजे ना घेणं ना देणं. आयुष्य पूर्ण भरते आणि ते मृत्यू पावतात. जे आईच्या हृदयात मरतात, कधी कधी आईच्या हृदयात ते मरतात, बघतो ना आपण. कधी कधी आईच्या हृदयात ते मरतात. त्यांच्या तेवढाच काळ समजला पाहिजे. याप्रमाणे त्याचा सुद्धा काळ मृत्यू ठरतो. जे प्रसूती गृहातच मरतात त्यांचंही तीच आयुष्य मर्यादा संपली पाहिजे. जे 1 महिन्यानंतर मरतात त्यांचंही तीच आयुष्य मर्यादा मानली पाहिजे. जे 100 वर्ष होऊन मरतात त्यांचे तेच आयुष्य समजले पाहिजे. बंधनाक्षण याप्रमाणे पाहिले असता कधीच कोणी अकाली मृत्यूने मरत नसतात. जे कोणी मरतात ते सर्व काळ मृत्यूनेच मरत असतात. बंधनाक्षण तुम्ही म्हणता की
काही काळ मृत्यूने मरतात आणि काही अकाळी मृत्यूने मरतात. पण मला असं वाटते बनते, तुम्ही जे आहात, तुम्ही जे सांगत आहात ते खोटं आहे. तुम्ही जे सांगत आहात ते खोटं आहे. कसं खोटं आहे की आईच्या हृदयात पण मृत्यू होते. मग आता त्या बाळानं काय केलं का? त्या बाळानं कोणतं पाप केलं बरं सांगा बरं? आता हा एक गेला आहे ना, हा काही नशा घेऊन, मग या बाळानं काय नशा घेतली का आईच्या हृदयात? लक्षात ठेवा. भंतेचे काय म्हणतात, महाराज काय म्हणतात की, महाराज म्हणतात, मिलिंद म्हणतात की राज मिलिंद म्हणतात की भंते अक्षर तुम्ही म्हणता की दोनच कारणाने मृत्यू होते, काळ मृत्यू आणि अकाळ मृत्यू. तर मग मला हे सांगा की आईच्या हृदयात मृत्यू होते की नाही? त्या मुलाने काय केलं? त्या मुलाने काय केलं? त्या मुलाने काय केलं समजा बरं? त्या मुलाने काय केलं का? 1 वर्षाचा झाला, तो रोड खेळून राहिला, गाडी आली उडवली, त्याला समजू शकतो बाहेर होता म्हणून. तो बाहेर होता म्हणून त्याला समजू, याला काय केलं? मला असं वाटतंय की काळ मृत्यू आणि अकाळ मृत्यू हा मृत्यू आहेचा कोणावर येऊ शकते, यात काही दुष्कर्माच्या गोष्टी नाहीत असं मला वाटून येते. कारण की लहान मुलगा आहे, हृदयात पण आईच्या बाळ हुंडाला, तो पण मृत्यू हुंडाला. कधी कधी तो 1 वर्षाचा होते, कधी 2 वर्षाचा होते, कधी 5 वर्षाचा होते, तो पण मृत्यू पावते की नाही? अशा प्रकारे महाराज यांना सांगतात की भंते म्हणतात, भंते आता काय म्हणतात बघा, महाराज 7 प्रकारचे लोक आयुष्य पूर्ण होण्यापूर्वीच अकाली मृत्यू पावतात. महाराज 7 प्रकारचे लोक आहेत तिथं. किती प्रकारचे लोक आहेत? 7. की ते पूर्ण आयुष्य घेत नाहीत, ते पूर्ण आयुष्य कधीच घेत नाही, ते अकाली मृत्यू होतात. 7 लोक. ते 7 लोक कोणते बघा? ते कोणते 7 प्रकार? त्या लोकांचे 7 प्रकारचे लोक बघा, जे अकाली मृत्यू होतात ते लोक. उपवासी माणूस अन्न न मिळाल्यामुळे पोटाचा अग्नी भडकून अकालीच मरतो. उपाशी माणूस मरते की नाही? उपासाने माणूस मरते. नंबर 2, तहानेने व्याकुळलेला माणूस पाणी न मिळाल्याने हृदय सुकून गेल्यामुळे अकालीच मरतो. पाण्यामुळे माणूस मरते बरं. नंबर 2. 3, साप चावल्यामुळे माणूस योग्य औषध न मिळाल्यामुळे अकालीच मरतो. साप चावल्यामुळे माणूस त्याचा टाइमवर उपाय नाही तो अकालीच मरतो. नंबर 4, विष प्यालेला माणूस योग्य औषध न मिळाल्यामुळे सर्वांगाचा दाह होऊन तडफडून मरतो. विष प्यालेला माणूस, त्याला लोक दवा नाही भेटली तर तो पण तडफडून मरतो. नंबर 5, अग्नीत सापडलेला माणूस कोणी आग न विझवल्यामुळे अकालीच मरतो. मरतात ना? नंबर 6, पाण्यात बुडालेला माणूस वाचणारा न मिळाल्यामुळे गुदमरून अकालीच मरतो. मरतात ना? 6. नंबर 7, शस्त्राने घायल झालेला, शस्त्राने घायल झालेला माणूस चांगला निष्पाप वैद्य न मिळाल्यामुळे अकालीच मृत्यू पावतो. 7 लोक असे आहेत. कशा 7 लोक? ज्याला अन्न भेटलं नाही खायला, उपासमारी आहे, तो मरतो. यात काही शंका? तो अकाली मरतो. त्याला आपण कुपोषण म्हणतो ना, मरतो. त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे, ज्याला तहान लागली, पाणी नाही मिळालं, पाण्यामुळे माणसं मरतात. पाणी नाही मिळालं मरतात माणूस. जेवण माणूस 4 दिवस नाही भेटत आणि पाणी पाहिजेच ना, पाणी नाही मिळालं तो पण माणूस मरते. नंबर 3, साप चावला की माणूस मरते. त्याला ताबडतोब दवा भेटली तर ठीक, नाही तर तो माणूस मरते. सापाचं विष एवढं आहे की ते लवकर साऱ्या शरीरात पसरते, त्याला तो लवकर त्या शरीरात पसरते. नंबर 4, विष पेलेला माणूस योग्य औषध न मिळाल्यामुळे मरण पावते. विष घेतात ना लोक, काय ते मरण पावतात. विष घेतलं, त्यांना दवा भेटली नाही, आपले दवा भेटली लवकर, ते मरण पावतात. म्हणजे कशामुळे मरण पावले समजलं ना? कशामुळे मरण चाललंय यांचं? अवकाळीमुळे. नंबर 6, अग्नी सापडलेला माणूस कोणी आग न विझवल्यामुळे अवकाळी मरतो. माहित आहे ना? मरतात ना. म्हणून माहित आहे तुम्हाला की काही सुनबाई अशा करतात ना, ते लवकर माचीस हातची सोडत नाही आणि मग काळी गवळत नाही. कोणीतरी येईन काय, कोणीतरी हातची माचीस घेचीन काय, अशी वाट पाहतात. माहिती आहे तुम्हाला? कशाची वाट पाहतात?
माचीस माझ्या हातची कोणीतरी घ्यायचं काढ, हाती अशी करते, असे करायला पाहिजे. आणि ती कोणी जोडायला की नाही म्हणजे नाही बाजू असं खटकन करत नाही, तिला ती कशाची वाट पाहते, कोणीतरी येईन काय आणि हे माचीची गाडी येईन काय, ते वाट पाहिजे ना. आणि जर वाट कोणी नाही आलं तर मग ते थांबते काय, ते निघून जाते. समजलं ना? हे गोष्ट समजत जा. कधी कधी पाण्यात बुडाला माणूस, पाण्यात बुडाला माणूस तो वाट पाहते, त्याला तो वाट पाहते, पण कोणी वाचवणार नाही भेटला तो गुदमळून मरून जाते. नंबर 7 नंबर, कोणी चाकू सूर्याने हत्याराने मारलं त्यालाही दवा नाही भेटली की तोही लवकर मरून जाते. आता या 7चं कारण पुढे बघूया, काय यांना दवा नाही मिळाली. यांना कारण आहे ना, यांना का दवा मिळाली नाही, यांनाच का साप चावला, यांनाच का साप चावला, यांनाच का हत्याराने कापावं लागलं, हेच का विष घेतले. सापाला दुसरा माणूस नव्हता काय, हा एकटाच होता काय, हा लय स्वच्छ होता काय, अंगोंडून शेण मारलो होता काय, साप त्याच्या जवळ गेला. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला बघायला लागेल ना. बघा ना, हजारो लोक आहे, तो साप कसा बरं त्याच्या जवळ गेला असेल, त्याचे काय कारण बघावं लागेल ना. हा किती भक्त होता की काय होता याचा आपण आता बघू. 7 लोक कसे मरतात, बरोबर आहे की नाही? महाराज हे 7 प्रकारचे लोक आयुष्य पूर्ण न भरताच अकाली मृत्यू पावतात. ह्या सर्वांना मी एकाच पातळीत मानतो. हे सर्व एकाच लाईनचे माणसं आहेत. आता ते कसे आहेत आपण बघू. मृत्यूचे 8 कारणे. मृत्यूची किती कारणे आहेत? 8 कारणे. पहिलं कारण आहे मृत्यूचे 8 कारणे. पहिलं कारण आहे वायू भडकल्यामुळे, हवा भरल्यामुळे. म्हणतो ना आपण, हवा भरली काय, ऐकतच नाही ना, फुस 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 करते. करते ना फुसफुस, ऐकतो ना आपण, बघतो ना आपण दुनियात कशा फुसफुस करतात. दम लागते तरी काम चालू. वायू भरल्यामुळे भरली ना हवा. पित्त बिघडल्यामुळे, माणसाच्या शरीरामध्ये पित्त आहेत ना, ते बिघडल्यामुळे माणूस बेचैन होते, काही करू शकतो तो, पित्त बिघडल्यामुळे. नंबर 3 कफ वृत्तीमुळे. कफ वृत्तीमुळे बघा ना, खो 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 करते, कोणी काय बोललं ते बोलते खोकलते, कधी तो दमच निघून जाते ना. ऐकलं तुम्ही, बघितलं ना, म्हातारे कुतारे बोल खोक खोक करतात तरी बोलणं तर बसा ना गप्प, खोकला करून घ्या मग बोला, पण नाही त्यात ते. नंबर 3 कफ मृत्यूमुळे सुद्धा मृत्यू होते. नंबर 4 सनिपात झाल्यामुळे सुद्धा मृत्यू होते. हवामानात बिघाड झाल्यामुळे सुद्धा मृत्यू होते. आता हवाच बंद झाली तर राहू का आपण? एखाद्याला असं कोठडीत कोंडून ठेवलं, हवा नाही भेटली तर त्या कोठडीत सरे मरतील की नाही? कशामुळे? हवा बंद झाल्यामुळे. नंबर 6 आचार विचारात फरक पडल्यामुळे. आचार विचारात फरक पडल्यामुळे मृत्यू होते. आचार विचारात फरक पडला की डोकं काही चालत नाही आणि एकच रस्ता दिसते. कोणता? तो शॉर्टकट. कोणता रस्ता दिसते? पण त्याला हे दिसते काय? हा रस्ता दिसते काय की आपल्या पाठीमागलं ब्रॅकेट काही दिसत नाही. नंतर 7 एखाद्या बाह्य कारणामुळे मृत्यू होते. एखाद्या बाह्य कारण म्हटलं समजलं ना, बाह्य कारण घरातलं अमुक डमुक त्यामुळे बी मृत्यू होते. याचं काही घेणं नसते. बाह्य कारण समजलं काय? म्हणजे घरात काय पती पत्नी आई वडिलांचा वाद आहे की अमुक आहे ढमुक आहे, घरातल्या वातावरणामुळे माणूस पिसाड होऊन स्वतःचं काम काढून घेते. त्याचं काही घेणं नसते. त्याला काय म्हणतात? बाह्य कारणामुळे. याचं काय घेणं नसते. लक्षात ठेवा. जास्त करून हे मृत्यू होतात. जास्त करून कोणते मृत्यू होतात? बाह्य कारण. म्हणजे समजलं ना, आई वडिलांचं काही झगडे सागडे, ते मुला मुलीने बघितलं, झगडे चागडे बघितलं, समजलं की नाही, तर त्या घेणं देणं याचं त्याच्यामुळे ते त्याच्या डोक्यात परिणाम होतात. समजलं ना भाषा? नंबर 8 कर्मफळामुळे. महाराज कर्मफळामुळे जसे कर्म आहेत तसाही मृत्यू होते.
आता कर्मफळ म्हणजे कोणतं? आपण बघतो कर्मफळ. हाही दादा आहे आणि तोही दादा आहे. दादा माहित आहे ना? या दादाने त्याच्या माणसं 2 मारले तर हा किती दिवस टिकते? 4 महिने 5 महिने. 6वा महिना घेते काय? का नाही घेत? की टिट फॉर टॅट. तो 2 माणसं पाठवून याचंही काम काढून टाकते. समजलं ना? ऐकलं की नाही? ऐकले तुमचं माहित आहे ना? हे आपण समोरच्याचं काम काढलं तर तो आपलं काम काढेल की नाही? मग हे कर्मफळामुळे मृत्यू होऊ शकते. तो काळ मृत्यू योग्य वेळी आलेला मृत्यू होय. बाकीचे वेळीपूर्वीच अकाली येणारे मरण समजावे. म्हटले सुद्धा आहे की भूक, तहान, सर्पदोष, विष, अग्नी, पाणी आणि शस्त्राने अकालीच मरण ओढवते. वायू, पित्त, कप्प, सन्निपात आणि हवामानात विषम झाल्यामुळे, अविचारामुळे, बाह्य कारणामुळे, कर्मफळामुळे अकालीच मरण येते. समजलं ना मरणाची परिस्थिती? आता पक्के जाणून घ्या, खूप कामाच्या आधी. महाराज, कित्येक लोक आपल्या पूर्वजन्मी केलेल्या अनेक पापकर्माच्या फलस्वरूपी मृत्यू पावतात. महाराज, कित्येक लोक आपल्या पूर्वी कर्माच्या फळप्राप्तीमुळे मरण पावतात. पूर्वी कर्माच्या. जे लोक या जन्मी इतरांना उपवासी ठेवून मारतात ते अनेक वर्षापर्यंत म्हातारपणा, तारुण्यात किंवा बालपणात सुद्धा भुकेमुळे त्राही होऊन तळपळत पोटाच्या अग्नीमुळे आतल्या आत काळी सुकून गेल्या कारणाने तळपळत प्राण सोडतात. ते त्यांचे काळ मरणच. महाराज, कित्येक लोक पूर्वीच्या जन्माच्या फळामुळे मरतात. हे लक्षात ठेवा. पूर्वीच्या जन्माचे फळ ते तारतात सुद्धा आणि मारतात सुद्धा. पूर्वीच्या जन्माचे फळ. आता ते पूर्वीच्या जन्माचे फळ कसे? तर आपण एक जातक कथामधून घेऊया. एक जातक कथामध्ये आपण समजून घेऊया. चालेल ना जातक कथा? ऐकून घ्या. जातक कथा अशी आहे, बौद्ध कथा आपली. तर बघा, विषय आहे की प्रत्येक लोक आपल्या पूर्वी जन्माच्या अनेक पापकर्माच्या फलस्वरूप मृत्यू पावतात. फलस्वरूपामध्ये मृत्यू पावतात. तर याचं कारण का? पूर्वी कोण पाहलं? भूतकाळ कोण पाहला काय? पण नाही. भूतकाळ आहे. भूतकाळ आपण वर्तमान काळात आहो ना, तर आपल्याला भूतकाळ आपला दिसते, पण ते पाहलं तर दिसते ना. याच्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला? ध्यान साधनेचा अभ्यास करावा लागेल. यासाठी काय करायला लागेल तुम्हाला? ध्यान साधनेचा अभ्यास करावा लागेल. आपल्याला ध्यान साधनेच माहित नाही. आता आपण पुस्तक आपल्या घरात आहे, ते पानच करून पाहत नाही, वाचतच नाही. त्या पुस्तकातलं माहित पडेल का आपल्याला? मग डोळे सुन काय कामाचे आहेत का? आपल्याला ते ध्यान करावं लागेल ना. तशा प्रकारे आपण एक इथं बघा काय दाखवलेलं आहे. पूर्व पापाच्या कर्मामुळे सुद्धा आपल्याला फळ भोगावं लागते. आता एक श्रीमंत घरातला माणूस होता. पती पत्नी श्रीमंत होते, अति श्रीमंत होते. कोणाचं घेणं नाही, कोणाचं देणं नाही. त्यांच्या घरात संतान नव्हती. ते तुम्हाला माहिती आहे, ज्यांच्या घरात संतान आहे त्यांच्या घरात जास्तच पैसा असते, कारण त्यांचा खर्च कमी असते ना. तसं तुमचं पुस्तक घेऊन घ्या, मग पैसे वाढीत नाही काय तर ठीक आहे ना. तर श्रीमंत माणूस होता, पती पत्नी श्रीमंत. जे पाहिजे ते खा. सकाळी रवा, बदामचा, पिस्ता, अमुक जमक. आता काय आहे, वर्णन दोघच जण करता कोणाला द्यायचा नाही. नातेवाईक आले तर एक दिवस रातभर त्याने ठेवायचा नाही. एक रात्र आपण कसं म्हणतो, नाही आजच्या दिवस राहा, आज शनिवार, आजच्या दिवस उद्या संध्याकाळी जा, उद्या रविवार आहे, म्हणजे काही बाजार करू बुवा. आणि तुम्हाला काही म्हणजे आपण म्हणतो की नाही, रविवारी थांबा बुवा. असे जास्त लोक म्हणतात रविवारी थांबा. किती आनंद वाटते, काही समोरच्याला आनंद वाटते की बात आहे. पण ते त्यातले नव्हते. त्याला असं वाटे की आपल्या घरी लोक कोणी आलं, कधी लवकर निघतात. जेवण तर करून जा म्हणा. काय म्हणत ते दोघे जण? लक्षात ठेवा. आता एक शब्द लक्षात ठेवा. जातात जेवण करून जा म्हणत. पाहुणे आले की पहिले तर पाणी दे. पाणी दिल्यानंतर अर्धा घंटा चहाच बनवत नव्हते. म्हणजे तुम्ही बाहेर जाऊ नका, इथेही थांबू नका, मस्त गप्पा मारत बसवते.
मग शेवटी ते वैतागत ते म्हणत ते बुवा आता त्याला निघतो आम्ही किती झालं बरं माहिती नाही. समजते ना आपल्याला की आपण एखाद्या घरी गेलो अर्धा घंटे चहा बनवून नाही तरी तिथं बसावं का? बसू नाही तिथं. असं ऐकून घ्या तुम्ही पण, असं बसून राहता बसायचं समजायला पाहिजे की इथं काही खरं नाही. अर्धा घंटा झाले चहाच नाही, मुलं कशा आहे, ते कसं झालं, बकऱ्या कशा आहे, ढोर कशा आहे. अरे चहा तर दे. चहाचा टाइम नाही, पाहुण्याने चहा बनवायला लागेल. तसा करता करता ते माणसं वैतागत कधी काही निघून जात आणि कधी थांबत. जास्त असत ते थांबत. समजले? जास्त असत ते जास्त समजले की नाही? मी नाही करत, मी जास्त असलं की थांबत. आणि मग काय कधी काय करत सर्व बोल 1-1.5 घंटा मग पाहुणे निघायच्या वक्ती बरेच लोकांना सवय आहे बघा. आपल्याच नाही, आपण इथं आहो म्हणून बरेच लोकांना सवय आहे. पाहुणे निघायच्या वक्ती म्हणतात. काय म्हणतात पाहुणे निघायच्या वक्ती? थांबा जेवण करून जा. काय म्हणतात? आता सांगा 1.5-2 घंटा बसले इकडलं तिकडलं तसं, मग थांबा 1.5 घंटा घरा म्हणतात जेवण करून जा. आता पिठात पाणी नाही, आता जेवण कधी बनवा. समजले की नाही? तर असे श्रीमंत होते तर मग कोणाचं घेणं नाही देणं नाही. असे पाहुणे कोणाला टिकवत नाही. त्यांनी कोणाला 5 घास चांगले सुखानं खाऊ दिलं नाही. खाऊ दिलं तर घास घेते पाठीमागून हवा मारत पंखा. समजलं ना? घास घेऊ दे आणि पाठीमागून मग पंख्यानं हवा मारत अशी घरची बाई. तर म्हणतात ना निसर्ग नियमाना कर तसं. आणि जो बदली झाला की नाही हवा, जो बदली झाला गेला नेसली मायाची साडी. बघितलं ना? एका दिवशी रांगोळी झाली कंपनीला. बेटीचा तोंड नाही पाहिजे तर झाला असा टाइम आला. सर्व होतो ना तर घे. नंतर कोणती पाळी आली? लय नाही मग कोणतं पाळी आली? सोबत कटोरा हाती घ्यायची पाळी आली. आता कटोरा ह्याची पाळी गेली आली तर त्यावेळी दोघे जणांच्या हाती काठी आली. पती आणि पत्नीच्या हाती काठी आली. दोघांच्या हाती कटोरा घ्यायची पाळी होती. हाती काठी आली म्हणजे कटोराही वगैरे जायचं नाही. ते कटोरा घेऊन पण बाहेर जाता येत होते आईला. जिनं थांबा ना आता जेवण बनवते, जेवणच करून जा. मनात काहीच नाही जेवण द्यायचं. समजलं ना? आणू काय डबा आहे का डबा, जेवण द्यायचं कामच नाही. आहे की नाही लिहून ठेवा ना. जेवण असं पाहिजे ना. आहे का कुठं आहे का, त्याचं काय आहे तुम्हाला द्या तर भटकन द्या, लिहून ठेवा. समजलं ना? तर अशा प्रकारे तर काय झालं मग काय झालं की ज्या वेळेस आता असा टाइम आला का निसर्ग हा सोडत नाही. भावाले भाऊ सोडी, बाप बेट्याला सोडी, आई बेट्याला सोडी, जे काय आहे ते. पण निसर्ग हा कोणाला सोडत नाही. आपल्या त्या निसर्गाजवळ ना तर बहीण आहे, ना तर भाऊ आहे, नाही तर काका आहे, ना तर चुलता आहे, नाही तर कोणीच आहे, ना तर माय आहे, नाही तर बाप आहे. निसर्गाचं कोणी आहे का? त्याला सगळे सारखेच आहे. मग निसर्गाच्या नियमानं असा त्या डोंगरावर टाइम आला की म्हातारा काळी घेऊन पर्यंत गावात जायचा भिक्षा मागायला. काय मागायला? भिक्षा मागायला. आणि भिक्षा मागून आणत जाय आणि त्या अर्धी म्हातारी देत जाय, अर्ध म्हातारा खात जाय. आता असं करता करता बरेच दिवस झाले. झोपडं बांधलं त्यांनी त्याच्या जागेत आणि त्यांचं काम चालू झालं. मग एका गावात मग त्या गावात लग्न होतं. मग या म्हातारीला काय होते, अशा लोकांना गुलाबजामुन दिसतात, पेढे दिसतात, बदामचा हलवा दिसते, काहून की ते करून बसतात ना. मग त्याला आठवण येत असते, लक्षात ठेवा. मग म्हातारी म्हणते ना, आज की नाही जा बदामचा हलवा बोलावशील राजाच्या दरबारात. आज बदामचा हलवाच आणा, लय आणा, असा आणा तसा आणा. माहित आहे ना सवण्यावाल्याचे जास्त असते. तर गेला म्हातारा गेला तिथे. मग तिकडे काय त्या म्हाताऱ्याचं ते ढोपर होतं ना भिक्षा पात्र, ते फोडलं. रोजच्या रोज द्यायचं. आता ते म्हातारा श्रीमंत लोकांच्या घरात याचे कपडे पाहून, याचं पाहून, तार पाहून, केस पाहून त्याला हाणून दिलं. त्याचं भिक्षा पात्रही फोडलं मातीचं. मग आता काय करा, म्हातारी इकडे बिमार आहे, म्हातारीला पाहिजे. मग काय असं कर तसं कर. त्यानं आपल्या एखादी वाटी उचलली तिथली आणि तिथला थोडा भात घेतला, पडे झडे आणि म्हातारीला घरी घेऊन आला. आता म्हातारी म्हणते बघा काय, आता बघा लक्षात ठेवा. त्यानं ते टाकतात ना, टाकतात ना त्यात, तुम्ही टाकतात ना त्या प्लेटमध्ये, त्याचा भात असते की नाही, काय असते की नाही त्याच्यात. पुरं तो कोणी खात नाही. आपण खातो का पुरं? कानून नसं आहे की पुरं खावा. आपण खातो का? आपण थोडं खातो, पण जास्त टाकून देतो की नाही, बऱ्यापैकी नाही. तर असे तेही लोक होते आपल्यासारखे थोडे काही त्यात लोक जेवणारे. अर्ध खाल्लं तर फेकून द्यावं.
मग हा म्हातारा गेला तिथं, त्याच्याला भात काढला, वाटी घेतली, त्याच्या भात काढला, आपल्या म्हातारी पुरतं. माणसाला माहित असतं जेवण किती वय म्हणून. तर भाता टोप घेतला, भात घेतला आणि निघाला. घरी गेला म्हातारी वाटत पाहून राहिले, आणले काय गुलाबजाम, आणले काय जिलेबी. बरोबर आहे ना, राजाचं दरबारातलं तर लग्न होतं काय. तर म्हणते आता काय विचारतो, काहीच नाही म्हणते. आणि हा भात आणला. आता तो भात आणला, आता भातातही माहित पडते ना कोणी गेला ते गेल. आता याच्यात भाजीचं हातानं दिसते ना अलग अलग, हा भात अलग असते. आता ते खाल्ला पिल्ला तर अलग अलग आहे की नाही, ते भातच दिसून काय तो ते हा खायला माहितच पडला त्या म्हातारीने पहिले होती ते म्हातारी. समजते की नाही. हा तिनं ओळखलं म्हणे हे तर म्हणे उष्ट आहे, तू खाय म्हणे. आणि भूक लागली. आता भुकीच्या पुढे भूकना मागे ताजा माल आणि झोपना मागे बिछाना. माहित आहे ना, भूक ताजा माल मागत नाही, भूक ताजा माल मागत नाही आणि झोप बिछाना मागत नाही. झोप आली ना बघा ना प्रवासा करता 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 माणसे बसलाय. आता मग कोणती बाया उपाशी काय, माणसं उपाशी काय, आता लय दूर दूर बसतात. तुम्ही त्या बाजूने बसा, आम्ही या बाजूने बसतो. एका गाडीत आम्ही त्या बाबतीत देतो ना बुद्ध घ्यायला, तिथं पाहावं लागते यायची बाग. असे फिरून येतात डोंगरा डागरा. मग इकडे लात लागते आणि त्याची तिकडे लात लागते. समजलं की लागते की नाही, लागते की नाही. म्हणजे समजून राहील ना. भूक ना मागे चवना, आणि झोप ना मागे बिछाना. मग आता म्हातारी भूक तर लागली, पण आता ती होती तशी पण करीन काय आता. चटकेल म्हातारी, तुपाचा माल खाणारी. बरोबर की नाही. मग आला त्या बाहेर राग लय येते. राग आला म्हणे असं कसे लोक आहेत, हे झालं काय ते झालं काय. आणि खूप खूप बोट मोडत आहे. बोट माहित आहेत ना, माहित आहे ना बोट मोडत. बोट मोड माहित आहे ना तुम्हाला माहिती. बोट मोडत जाय. मग तो म्हातारा रडत जाय. हे बोट मोडत जाय, म्हातारा रडत जाय. जशी जशी बोट मोडे तसं म्हातारा रडतच आहे. मग आता शेवटी म्हणतात ना, हे साती रे तेरे काहीतरी म्हणतात ना ते. समजलं की नाही. हे साती रे तेरे काहीतरी म्हणतात ते. हे आईला माहित. कसा आली ना म्हातारी, आलं म्हणे तुम्ही काहून रडून राहिले. म्हातारी म्हणे तुम्ही काहून रडून राहिले. हे असे लोक आहेत काय, ते तसे लोक आहेत काय काय कल्ला करे. आणि म्हातारा बिचारा बाबा रडत जाय. जसे जे बोट मोडे कळकण आवाज आला की हाक्कन करत आहे म्हातारा. कळकण आवाज आला की हाक्कन मोडे. मग या म्हातारीने पाहिलं गंगा जमुना जोग्या हे चालू झालं ना. तर मग म्हातारी म्हणजे तुम्ही रडता कोण सांगा म्हणे. आता तुम्हाला माहित आहे सर्व ठिकाणी माणसाचं चालते ना. सर्व ठिकाणी माणसाचं नाही चाललं. तुम्हाला माहित नाही माणसाचं सर्व ठिकाणी चालते. ते नाही म्हणत तसं नाही. ते म्हणतं का मी तसं नाही. पण आता काय मन आहे की घोडअट आणि स्त्री अट तिथं कोणाच चालत नाही. आता नाही उद्या नाही, आता नाही उद्या नाही, आता नाही उद्या नाही, आता नाही उद्या नाही. ते घोडअट आणि स्त्री अट हे कोणतं चालत नाही. बरं ते किती असो, एवढे असो ना, पण तिथं अमक ठिकाणी बरं तिथं कमी असं मानस झाली होते ना. तर काय झालं मग म्हातारी. आता ते म्हातारी बरोबर आहे की नाही. हो साथी रे, तर म्हणे सांगा काय झालं. नाही विचारत नको. सांगा काय झालं. नाही विचारत नको. सांगा तर लागेलच म्हणे. शेवटी सांगाच लागेल. मग सांगा त्याने म्हटलं की घोड आणि हे मोठं कठीण काम सांगाच लागेल. आणि सांगतो म्हणे मग ऐक म्हणे. सांगा म्हणे बाई लक्षात ठेव, एक तुपाचा डबा दोघाही लागे म्हणे हप्त्याचा. एक तुपाचा डबा, तुपाचा समज ना, तुपाचा डबा समज. तर एक तुपाचा डबा दोघाही लागे म्हणे. आणि घरी कोणी आलं की एवढे होय म्हणे आपले नाक. राग येत होता. आपल्या हातून म्हणे कोणाला आपण एक दाना दिला नाही याचे कर्माचे फळ म्हणे. कशाचे फळे आहे. आपण दिलं असतं तर आपल्याला भेटलं असतं. आपण कोणाला तुझ्यासाठी
तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तू कधी नाही पाणी पाजिले. बरोबर आहे की नाही? आपण दुसऱ्याचं म्हणून एक परिस्थिती. कशी परिस्थिती लक्षात ठेवा. समजणार परिस्थिती? परिस्थिती समजले ना? कशामुळे झाली? आपल्याच कर्मामुळे आपल्याला ते हात भोगावं लागले. असे प्रकारे मृत्यू येतात. आपण कोणाला मारलं तर आपली हत्या होईल की नाही होईल? आलं ना अकाली काळ. मग आता काय आपल्या आई वडिलांनी काय म्हणा, बाबा तुझ्या कर्मात होतं काय, कसं झालं काय, तुझ्या काय तू कर्म घेतलं. लक्षात ठेवा. शब्द याला काय, काय लिहिलं व तू तुझ्या, काय काय म्हणजे समज भाषा, काय लिहिलं व तू तुझ्या नशिबात, कसा झाला तुझा रे घात. काय काय म्हणजे लिहिलं, काय लिहिलं होतं तुझ्या नशिबात, कसा झाला तुझा रे घात. काय लिहिलं गेलं नव्हतं, तू तुझ्या हाताने लिहिलं होतं काय. तू कोणाचं ऐकतच नाही, तू कोणाला समजून घेतलं नाही, तुला हेच समजलं नाही, तुला जीवनच कळलं नाही. तुला जीवनच कळलं नाही. तू फक्त एवढा मोठा झाला, तू फक्त 7 फूट झाला, तू असा वाढला, तुला खुर्चीवर बसता येत नाही, तू त्याच भ्रमात गेला आणि शेवटी सर्वांचं नुकसान करून गेला. झालं की नाही? मग मृत्यू कोणाचा आहे ते, कशामुळे मृत्यू येते समजलं ना? अकाली मृत्यू आपल्याच कर्मामुळे. आपल्या कर्मामुळे आपल्याला मृत्यू ओढवते. म्हणून आपण कर्म कसे पाहिजे? प्रत्येक माणसाला दुःख आहे, हे जीवनच दुःख आहे. या जीवनामध्ये सुख नावाची चीज नाही. सुख नावाची चीज कुठं दिसत नाही. थांबा आता हे तुझे असं, सुख नावाची चीज, आता मोकळं हात धुवून, सुख नावाची चीज कुठंच दिसत नाही. आता सुख बघा काय, मस्त शांत होता, एसीचं काम नव्हतं, आई सारवत होती, असा पुरा दिसत होता, रोड दिसत होता खिडकीतून. आता एकाचा झाला नाही, फड्या होता पहिले. खिडकीतून सरळ रोड दिसत होता, दरवाजातून सरळ दिसत होते काय खाल्लं काय नाही. आता हे एकटं झालं. पहिले फळ्या होत्या, पाहिलं तुम्ही, पाहिलं की नाही? गेलं जाय मस्त चाललं होतं बरं. मस्त हवा लागे सगळ्या गोष्टीवर, मस्त हवा लागे सगळ्या गोष्टी. एसीचं काम नव्हतं. नाही गमलं, यानं सर्व तोडताड केलं आणि ट्रकच मागवली आणि लावलं इटा 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 इटा. लक्ष ठेवा, निंदा नाही, आपल्या सुखासाठी. आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे त्यातला, समजले ना? का यानं लावले इटा 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 लावल्या तर लावल्या, प्लास्टरही लावलं तरी चुप नाही बसला. चुप नाही बसला. चुप नाही बसला. या होलायतून हवा होती, ती होलायतून हवा येत होती. पत्र पहिले कौल होते, त्यातून मस्त हवा येत होती, मस्त गमे. आता याच्या म्हणा गोण्याच आणल्या, सारे पिंजऱ्या हातरले, टाक जरा बंद केलं. घरात गेलो आपण म्हणलं, घर इथपर्यंत झाला तरी चुप नाही राहिला. मग हे लाव ते लाव. एका मेणबत्ती सरळ काम जमे. एका मेणबत्तीत पहिलं काम होतं, याला नाही गमलं ना, याला गमलंच नाही, याचा जीवन महिमा करे. काय केलं यानं माहिती काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि मधात पण त्याला लाव मोठा. मोठा माहिती समजलं ना? मोठा काय मग त्यांना ते पण लावला. सुख वाटलं का? तरी सुख नाही वाटलं. बघा सुखाची गोष्ट, सुख तरी नाही वाटलं. म्हणून कितीही काय केलं सुख नाही. मग काय झालं? मग या दिवालमध्ये पाहिलं, हे भोंडी दिसून राहिले, मग त्या नाही 48 ते आणली तरी सुख नाही. सुख तर पाहिजे ना. गोष्ट ऐकून घ्या, आपली सुखाची गोष्ट आहे. म्हणजे पृथ्वी तलावर कोणी सुखी नाही. आणि कोण सुखी आहे? की ज्याला धम्म कळला तो सुखी आहे. आता धम्म म्हणजे काय? नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं नाही, तो धम्म नाही. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. खेळ खतम. काय करावं? झालं का? मग आता आपण किती गुन्हेगार,
माणसाने तुम्हाला काय वाटते माणसाने आज बघितलं का भिक्खू होते 66 66 भिक्खू होते. किती भिक्खू होते 66 भिक्खू 60 आणि 6 भिक्खू होते. ते किती भिक्खू होते समजत नाही का इकडे तिकडे बाहेर पाहिजे काही समजतात. किती भिक्खू होते 60 आणि 60 बघा. तर बघा कोणाचे मायबाप कोणी तिथं मायबाप कोणी तिथं मायबाप कोणी तिथं आजूबाजू साईड बेरकेट कोणी तिथं काहीतरी कोणीतरी ओळखणार असं विचारणार की तू टमक्याचा मुलगा आहेस का इथं कसं आल ऐकलं का. आम्ही कधी कधी वाट पाहतो. मी तर जास्त वाट पाहतो. मी कधी मी जास्त मोठा वंदी जाऊन मी माझी कामं नाही चांगले मोठे कामं आहेत माझी मोठे कामं नाही बरं. आता मी गेलो ना असे कामाचे कामं पुरे माणसं 30-40 लोक बसवतो भिक्खू बसवतो सामने सगळं बसवतो मोठे कामं आहेत मोठे इथे तुम्हाला दिसून नाही आले कारण इथे मी माहीत नाही पडून राहिले समजलं की नाही. तर त्यावेळेस मी पुढे चालतो ना ज्यावेळेस मी पुढे चालतो ना हजारो ज्यावेळेस मी पुढे चालतो मोठे वंदेची त्यावेळेस मी बघतो तर माझं कोणीतरी आहे काय मला कोणीतरी विचारणार आहे काय म्हणजे कोणीतरी जुने लोक कोणी भेटते काय कोणीतरी मला ओळखणार असं म्हणे वाटते बरं आम्हाला तो कोणीच भेटते बंद आम्ही बंदीची मागलो बरोबर की नाही. तर अशा प्रकारे कर्म चांगले केले तर कर्माचं फळ कुठल्याही प्रकारे 2च फळ आहे अच्छा कर्म या बुरा कर्म. आणि कधीही नशिबावर दोष देऊ नका. नशीब आपल्याला घडवा लागते. नशीब काही दुकानात भेटत नाही. घ्या 1 लाखाचं द्या म्हणा आम्हाला नशीब चांगलं दे देते कोण नशीब चांगलं वाईट म्हणा आम्हाला जड दे ताबडतोब जड दे विचारते नाही कोणाला डायरेक्ट सांगायचं उंदीरासाठी कोणी ते उंदीराला देते आपण उंदीरा असंही करतात ना कधी आणतात उंदीर इकडे काय. तर अशा प्रकारे म्हणून बुद्धी मिळते काय कर्म चांगले मिळतात काय कर्म चांगले आपल्याला करावं लागतात. म्हणून आपण चांगले कर्म केले पाहिजे. आता आहे विषय काळ मृत्यू. आता विषय आहे काळ मृत्यू. महाराज जे काही जन्म दुसऱ्यांना वाचवण्यापासून महाराज जे या जन्मी दुसऱ्यांना वाचून तहानेने व्याकुळ करून मारतात ते लाखो वर्षापर्यंत तहानेने व्याकुळ होऊन अगदी प्रेताप्रमाणे कृश शक्तिहीन आणि हृदय सुकून गेल्यामुळे म्हातारपणी तरुणपणा असच किंवा बालपणी प्राण सोडतात. हे त्यांचे मरणाचे फळ होय. आता आला विषयाला रंगा. आता विषयाला रंगा लक्षात ठेवा. भाषा डबल समजा विषयाला रंग आला पाहिजे. आता विषयाला रंग बघा कसा आला. विषय आहे काळ मृत्यू. विषय आहे काळ मृत्यू. महाराज बंदे म्हणतात महाराज जे या जन्मी दुसऱ्यांना वाचवण्यापासून जे या जन्मी दुसऱ्याला कोणी सपोर्ट करत नाही दुसऱ्याला वाचवण्यापासून तहानेने व्याकुळले करून मारतात ते लोक लाखो वर्षापर्यंत तहानेने व्याकुळ होऊन अगदी प्रेताप्रमाणे कुश शक्तिहीन आणि हृदय सुकून गेल्यामुळे म्हातारपणी तरुणपणास किंवा बालपणीच प्राण सोडतात. महाराज हे त्यांचे फळ मरण होय. म्हणजे बघा आता काय आता चटकन तुमच्या माहितीसाठी सांगतो. गरीबाच्या घरातच मुलगा जन्माला काय आला. मुलगा जन्माला येते ना गरीबाच्या घरातच तो मुलगा जन्माला आला. कधी कधी मुलाचा जन्म झाला बाप मरण पावला. कधी कधी मुलगा जन्म झाला आई मरण पावली. आहे का माहिती आहे ना तुम्हाला. गरज आहे का काही शंका वाटते काय. कधी मुलगा जन्माला आला 1 दिवस झाले 2 दिवस झाले आणि आई गेली. कधी कधी आपण पण बघतो डॉक्टर म्हणतात की दोघांतून एक वाट बरोबर आहे की नाही. त्यांचं काम तेच करतात त्यांना माहित असते डॉक्टर आहेत ते. तर कधी कधी असे होते आई जाते आणि मुलगा आहे की नाही. आई जाते कधी मुलगा वाचते. आपण बरेच बघितलं आपण आई जाते कधी मुलगा वाचवतात. अशा प्रकारे. तर हे का होते
याचं कारण काय? हा, याचं कारण तो स्वतःच लागेल. कारणाशिवाय ते काय होत नाही. याची आई का गेली बुवा, याचा बाप का गेला बुवा, काही काही आई जाते आणि बापही जाते. कधी कधी काय होते की काही घेणं न देणं, काही घेणं नसते देणं नसते. हा, पाचही जण त्या पायऱ्यात उभे राहतात आणि सरे सरच बोलून जातात. ऐकलं का ते? 5 जण काही घेणं देणं नसते बरं. ऐकलं की नाही? याचं काही कारण आहे की नाही? याचं कारण आहे की नाही? त्यांना का दिलं नाही? हा, दबदबा त्यांना का दिलं नाही? तर याचं कारण दिलेलं आहे, या मिलिंद प्रश्नाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, जसं केलं तसं फळ माणसाला मिळतं. मग याच्यावर समजून झाला की आपण मागच्या काळामध्ये काहीतरी आपल्या हातून काहीतरी चूक झालेली आहे. आता आपण पुढे चूक करायची नाही. समजलं ना? काही शंका वाटते कोणाला? नंबर 2, महाराज जे कोणी या जन्मी दुसऱ्यांना सर्पदंश करून मारतात ते अनेक वर्षापर्यंत एका अजगराच्या मुखातून दुसऱ्या अजगराच्या मुखात, एका काळ्या नागाच्या मुखातून दुसऱ्या काळ्या नागाच्या मुखात पडून त्यांचा देशाने तडफडून मरत असतात. महाराज त्याचा काळ मृत्यू होय. कोणी विष पाजते, लक्षात ठेवा. कोणी विष घेते हे तर काय, कोणी विष घेते याचे कारण आहे. तो विष घेते ना, त्याला पण दुसऱ्याला पाहिजे आहे. लक्षात ठेवा. आपण जर चाकून मारलं तर आपली चाकून हत्या झाल्याशिवाय राहत नाही. आपण विषानं मारलं तर आपली विषानं हत्या होईल. बरोबर आहे की नाही? तर हे गोष्टी आहेत. कोण साप चावला, सापानं साप पण सोडतात काही लोक, त्याला विसर मारतात. तर त्याचाही तो सापानं त्याचा मृत्यू होते. घटना समजलं ना? महाराज जे कोणी दुसऱ्यांना विष देऊन मारतात ते अनेक वर्षापर्यंत विष बांधाने तडफडून मरतात. जे विष देऊन कोणी मारतात ना, ते पण तडफडून मरतात, त्यांना सुख नाही. महाराज जे कोणी या जन्मी दुसऱ्यांना अग्नीमध्ये जाळून ठार करतात ते अनेक वर्षापर्यंत एका अग्नीच्या पर्वतावरून दुसऱ्या अग्नीच्या पर्वतावर, तसे ज्या धम्म या लोकात, या यम लोकात याचे शरीर जाळून भाजून टाकल्यामुळे तळपळत पळपळत प्राण सोडतात. काळ मृत्यू म्हणा. बघितलं बरेच ठिकाणी बघतो, काही घरामध्ये सुनेला जाळतात असं ऐकलं त्या पेपरमध्ये. त्यांना सुख आहे का? ते तर चालली, ते तर गेली वर, पण यांना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुख नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सुख नाही. काही अंदर गेला असेल, काही बाहेर आला असेल, काही असे नाही किंवा नसे नाही, पण शेवटच्यापर्यंत सुख नाही. मग आता यात पर्याय काय काढला असतं? त्याला तर सुख भेटलं असतं सांगा बरं. पर्याय कोणता काढला असता सांगा बरं तुम्ही? पर्याय त्या सुनबाईचं काय गलती असो, पण तुमचा पर्याय होता का? पर्याय आहे की नाही? याच्यावर उपाय कोण सांगते? हात वर करा. कोणी? सुनासोबत चांगलं वागायचं म्हणजे सुमन इथं बसवा का? तसं नाही. सुनासोबत चांगलं वागायचं, सुनासोबत नाही, सुनासोबत चांगलं वागून चालणार नाही. सून आता ते सून तर सून, सुनासोबत चांगलं नाही वागायचं, वागून चालणार नाही. सुनासोबत चांगली वागली असती तर ती त्या राष्ट्रीय टाकायचं काम पडलं नसतं. यात काही सुनीची गलती असेल ना, यात काही सुनीची काही कारण असेल ना, गलती असेल ना, की त्यांनी सुनीला जाळ्यासाठी आणलं का? हे आपलं ना की का बाजारात गेले तिथं हात धरला त्याला भाजीची थैली इकडे जा. समजलं ना? बाजारात गेले, दोघी जणी भाजी घेऊन राहिल्या लताबाई जवळ, आणि भाजी घेता घेता या पोरीचा हात धरला, चाल मी तुला सून बनवतो, असं झालं काय? म्हणजे याचं काय? तर याच्यात काय कारण आहे की जर त्या सुनीला समजून घेतलं असतं तर, फक्त बाबासाहेबांनीच आपल्यासाठी सर्व काय करून ठेवलं. जशाच तसं तुला ते नाही जमत ना, तर मग अशाच होय, अशात नाही जमत तर मग तशाच होय. पर्याय नाही ना, पर्याय का शोधत ना? पर्याय शोधला तर माणूस सगळ्या गोष्टीत परिपूर्ण होते की नाही? मग आता जाळ्याचं काही काम पडलं का? तुम्ही सांगा ना. बरेच लोक ऐकण्यात आहे, जाळलं त्याचं घर अजूनही ठिकाण नाही, त्यांच्या घरात मुलीचं लग्न होत नाही, मुलाचे लग्न होत नाही. सरळ लोकांनी सरांनी पाहिलं ना की सून एखाद्या जाळली बा की अशा घटना आहेत ना. काही गरज आहे का यार? मग एवढे केल्यापेक्षा बेटा 4 दिवस तिकडे जाय किंवा 4 दिवस तू तिकडे जाय. नाही पटत मग चाल होय, तू कोर्टात जाय, मी कोर्टात जाय, झालं खतम ना. आणि 6-5-6 महिन्यात तू घेऊन ये. समजले ना? सफेद कपडे असे समजले म्हणजे ते यांना लवकर समजले. तुम्ही
तुम्ही ते घेऊन या आणि तुम्ही ते घेऊन या. समजलं का? झाला असता वाद झाला तर काय म्हणजे या घराचा नाश होत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भगवा मुद्दा धम्म हा आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दिला आहे. हा कोणता मार्ग दिलेला आहे? या रस्त्यात चालतं ते आपल्याला काटा होतील का? हा रस्ता सांगला कोणता? हा रस्ता सांगितलं हा 22 रस्ते दाखवले. या चौकातून त्या चौकात, त्या चौकात त्या चौकात, तिथे जाते. तिथं जाते म्हणजे त्या चौकात कोणता मंडप आहे? अरे सरळ दिसून राहील ना. अलिगम काय समजले की नाही? तरी त्याच मार्गाने चालला. त्या अधोगती चालला की नाही चालला? समजलं? त्याच्यानंतर महाराज दुसऱ्यांना या जन्मी पाण्यात बुडवून ठार मारतात. त्यांना अनेक वर्षापर्यंत आजाराने दुर्बळ, अशक्त, पीडित, चिंतेने हैराण होऊन पाण्यातच बुडून मरावे लागते. बघा म्हणजे आता हे समजून झाला. तो पाण्यात मरण पावला म्हणजे कशामुळे मरण पावला असेल सांगा? डबल नाही ऐका ऐका ना डबल ऐका. मिलिंद प्रश्न हा खूप चांगला प्रश्न आहे. डबल ऐका, फक्त भाषा ऐका नंतर सांगा. महाराज दुसऱ्यांना या जन्मी पाण्यात बुडून ठार मारतात. महाराज दुसऱ्यांना या जन्मी पाण्यात बुडून ठार मारतात. त्यांना अनेक वर्षापर्यंत आजाराने दुर्बल, अशक्त, पीडित व चिंतेत हैराण करून पाण्यातच बुडून मरावं लागते. म्हणजे समोरच्या व्यक्तीनं त्याला पाण्यात बुडून मारलं म्हणून हा कोणी वाचवणार? काही अंतर नव्हतं. बघ काही अंतर नव्हतं. माणूस कधी असं विचार केला असताना पटकन माणूस पण नाही निघताना सुचलं नाही. काय सुचलं नाही की अपना कर्म आहे. या ग्रंथातून समजून राहिलं. आपण काय कोणाची बोलतो का? ग्रंथातून समजून राहिलं ना. यात काही शंका वाटते का? नाही ना. महाराज दुसऱ्यांना भाला वगैरे ठार शस्त्राने, हत्याराने, चाकूने मारलं तर त्याला त्याच हत्याराने, फक्त हत्यार बदली आहे. चाकू तो नाव चाकूच आहे पण फक्त हत्यार दुसरा आहे. पण तो चाकूच आहे. त्यानं त्याचा बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे महाराज आजार मरणाची गस्त, काळ मृत्यू आणि अकाली मृत्यू दाखवण्यात आलेला आहे.